ॲडव्हेंचर बॉईजच्या असतात आणि त्याचमुळे ते सातत्याने ती परंपरा जोपासलेली आहे ॲडव्हेंचर बॉईजने. चला दोन बॅटर्स पाठवून द्या फास्ट लगेच JK ग्रुप. चला मॅच ऑन करूया आपण, कारण आपण थांबून चालणार नाही आहे. अजूनही 7 सामन्यांचं वेळापत्रक बाकी आहे, 7 लीग मॅचेस बाकी आहेत. जसं आपण सकाळपासून उल्लेख करतोय की जास्तीत जास्त संधी संघांना कशा मिळतील त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहिलेलो आहोत. म्हणून एकदा जरी आपण हरलो तरी सुद्धा पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. तुमच्या चुका सुधारण्यासाठी ती संधी आपण देत आहोत. लीग स्टेजची हीच मजा आहे की जरी तुम्ही एकदा पराभूत झालात तुम्हाला पुन्हा एकदा मोका मिळतो. आणि पाहूया या ठिकाणी 3 सामने झालेले आहेत. सुरुवात आपण पाहिली तर A1 जोडीची चांगली झाली, सामना त्याने जिंकलेला आहे JK ग्रुपकडून. आतापर्यंत JK पण जिंकले, A1 पण जिंकलेले आहेत. दोन्हीही टीम्स एक एकदा सामना जिंकलेले आहेत. त्याचमुळे क्रमवारीमध्ये दोघंही वरच्या क्रमावर आहेत. आणि तर या सामन्याच्या मध्येतून ठरणार आहे की नंबर 1 कोण असेल आतापर्यंत गुणतालिकेमध्ये. रोहित आणि गौरव हे 2 बॅटर्स सुरुवात करतील टीम JK ग्रुपकडून. आणि A1 जोडीकडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत दिग्या. म्हणजे क्रम तोच ठरलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये जसा खेळ चांगला राहिलाय अशा वेळेला पुन्हा एकदा त्याच पर्यायांना वापरलं जातं, पुन्हा एकदा त्याच पर्यायांना संधी दिली जाते. प्रत्येक कॅप्टनला आपल्या संघाला जिंकवण्यासाठी ते प्रयत्न करायचे असतात. पर्याय खूप असतात. आधुनिक क्रिकेटमध्ये आता जसा मी कॅप्टनला प्रश्न विचारला होता की तुमचा रेशिओ काय आहे म्हणजे बॅटर्स आणि बॉलरचा, तर सर्व काही ऑलराऊंडर्स आहेत प्रत्येक संघामध्ये. प्रत्येकाला गोलंदाजी करता यायला हवी, प्रत्येकाला फलंदाजी करता यायला हवी, तरच आधुनिक क्रिकेट तुमचं आहे. आणि म्हणूनच बघूया या ठिकाणी दिग्या यांना बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी A1 जोडीकडून. आणि स्ट्रायकिंग एंडला असतील ॲज एक्सपेक्टेड रोहित आणि गौरव. ऑल द बेस्ट. चला 4 षटकांचा फॉर्मॅट, मॅच ऑन होते. पहिला सामना आपण पाहिला तर तो चेस झाला होता, पण मागच्या 2 सामन्यामध्ये चेस होत नाहीये स्कोर. त्याचमुळे पाहूया या ठिकाणी पहिल्या डावाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. 40च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न संघांचा असायला हवा. मॅच ऑन, गेम ऑन. दुपारच्या सत्रातला हा सामना, मॅच नंबर 4. हाफ ट्रॅकर आहे ऑन साईडला. बॉलला बॉटम हँडच्या सहाय्याने टर्न केले. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मौका. बॅकअप आहे बॉलरला. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले होते फलंदाजांनी, पण आपली पावलं थांबवावी लागलेत. 2 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवर डबल कंप्लीट केलेले आहे रोहितने. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. सर्कलच्या आतमध्ये 4 कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट. फुलरलिनचा बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. एक सिंगल पूर्ण होणार आहे. तुम्हाला चपळ राहावं लागेल. सर्कलमध्ये जरी तुम्ही तैनात आहात तरी सुद्धा ती चपळता तुमच्याकडे असायला हवी. एकही चूक नाही झाली पाहिजे. मार्जिन ऑफ एरर 0. जरी हे मैदान समतल नाही आहे पण तरी देखील तुम्हाला जजमेंटल क्रिकेट खेळावं लागते अशा वेळेला, कारण ती गुणवत्ता तुमच्याकडे आहे, प्रॅक्टिस तुमची आहे या मैदानात खेळण्याची. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 3. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पायांवर आदळलेला हा चेंडू पुन्हा एकदा डॉट येतोय. डॉट बॉल म्हणजेच क्रिकेटच्या या फॉर्मॅटमध्ये विकेट घेण्या इतपतच चांगली सुधारणा आपण समजू शकतोय. मागच्या सामन्यामध्ये A1 जोडी या संघाने 40 धावा डिफेंड केल्या होत्या, तर तो अनुभव चांगला राहिलाय. आणि या ठिकाणी आता त्यांना चेस करायचं. नो बॉल. ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मिडॉनच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. कोणाच्या तरी खोलीची चावी सापडलेली आहे. बाईकची नाही आहे, 4 व्हीलरची नाही आहे, कुठल्या तरी खोलीची चावी आहे. तर ज्यांची खोली हरवली असेल सर्वांनी खिसे चेक करा आणि चावी आपण घेऊन जायची आहे. दरम्यान धावसंख्या 5, 5 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. टीम JK ग्रुप वेगवान ते सर्रार पण लाईन भरकटलेला हा चेंडू हाताळलेला आहे गोलंदाज दिग्या यांनी. व्हाईट बॉलचा इशारा. एकदा वाढेल. धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. अजून एक धाव मिळेल. सुरुवात खूप चांगली राहिली दिग्याची या षटकाची. पूर्वार्ध खूप चांगला राहिला, खूप चांगलं काम त्यांचं राहिलेलं आहे, पण उत्तरार्धामध्ये मात्र त्यांच्या वतीनं अवांतर धावा मिळत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 7. राईट आर्म राऊंड विकेट. दिग्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय रोहित. चांगला बॉल, फुल टॉस होता पण बॅटवर व्यवस्थित घेता आला नाहीये. बॉल पोचेल कव्हरला. पुन्हा एकदा झाली चूक आणि एका धावेला 3 धावांमध्ये बदललेला आहे.
जसा मी उल्लेख केलाय मार्जिन ऑफ एरर 0 असायला हवा. एक चूक झाली, प्रतिस्पर्धी संघ तुमच्या चुकांचा शोध घेण्यासाठी आलाय, तुमच्या चुकांचा फायदा उचलण्यासाठी आलाय आणि तोच फायदा फलंदाजांनी उचलला. एकाच्या बदल्यात 3 धावा त्यांनी गोळा केल्या आहेत आणि धावसंख्या दुहेरी आकड्यावर पोहोचते 10. 10 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा एक बॉल बाकी आहे या पहिल्या षटकातला. दिग्या जे या पहिल्या 5 चेंडूवर करू शकला नाही, पुढच्या चेंडूवर करून दाखवेल का? स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत गौरव. चांगला बॉल या ठिकाणी जसा उल्लेख केला की पहिल्या 5 चेंडूवर जे करता आलं नाही ते शेवटच्या बॉलवर करून दाखवेल का? करून दाखवते. शेवटच्या बॉलवर विकेट मिळवतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 10, गडीबाद 1. नवीन फलंदाज गोविंद स्ट्रायकिंगला आपण पाहतोय तो म्हणजेच गौरवला, सॉरी रोहितला. आणि गोविंद हा फ्रेश बॅटर जो आहे तो नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल, कारण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संकेत नवीन गोलंदाज ज्याला मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या गुणवत्तेवर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता, तोच गोलंदाज संकेत आपण आता सेकंड ओव्हरसाठी पाहतोय. क्रम ठरलेला आहे खरं तर एवन सोडीचा. पहिलं षटक दिग्याने हाताळलं, थोडंसं ते महागडं होतं. शेवटच्या बॉलवर त्यांना विकेट मिळाली आणि पाहूया तोच ब्रेक थ्रू कंटिन्यू करताना, तेच यश कॅरी फॉरवर्ड करताना चांगली सुरुवात संकेतच्या वतीनं पाहायला मिळेल का? प्रश्न खूप आहेत, प्रश्नांची उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळतीलच. दरम्यान ड्राईव्ह केल्या बॉलला कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, जास्त एफर्ट्स तो देत नाही कारण फक्त गोशांकी क्षेत्रातले 1 धाव मिळणार आहे. 1 धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 11वर. कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षण करताना डोकं चालवावं लागतं आणि म्हणूनच ते या ठिकाणी पाहायला मिळते. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला डी झोन असल्यामुळे क्षेत्ररक्षक देखील व्यवस्थित जजमेंट घेऊन बॉलचा पाठलाग करतायत किंवा बॉलवर जात आहेत. हवेत आहे बॉल, चांगला स्ट्रोक इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफचे दूर आहेत. दरम्यान मिळतील या 2 धावा. डी झोन आहे या मैदानावर. ऑफसाईडला तितकं चांगलं नाही खेळलं तरी चालेल. ऑनसाईड आणि स्ट्रेट हिटवर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यावा लागेल, तरच त्या जास्तीच्या धावा तुम्हाला मिळू शकतील. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर पॉईंटला तुम्ही जर खेळलात तर 1 किंवा 2 धावाच मिळू शकतील. धावसंख्या 13. यावेळेस हलक्या हाताने बॉलला खेळायचं. कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील कारण त्यांना माहिती आहे की बॉल सर्कलच्या आतमध्येच कुठेतरी स्टॉप होणार आहे आणि अशा वेळेला वाट न पाहता आपल्याला बॉलवर जावं लागेल. पोहोचतायत बॉलवर तरी देखील 2 धावा पळून पूर्ण केलेले. धावसंख्या पोहोचते आता 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. जसं आपण उल्लेख करतोय की सकाळपासून एक मॅजिकल फिगर आहे 40 क्रॉस करण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असावा. हो यावेळेस बघा फ्लिक करायचा जरूर प्रयत्न होता. बॅटची टॉप एज घेऊन बॉल पोहोचतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील. बॉलवर तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मौका मिळतोय. धावसंख्या 17. पूर्ण दिवसभरामध्ये अंकित चौकार षटकार कमी आलेत पण डबल ट्रिपल्सवर जास्तीत जास्त भर दिला जातो. अंडर क्रिकेटमध्ये हेच खूप महत्वाचं आहे. ग्राउंड स्ट्रोक्स आणि गॅप शॉट सिलेक्शन. फुल टॉस चिप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक अवेलेबल लॉंग ऑफला. इझी कॅच आणि अशा पद्धतीने म्हणतात ना फुल टॉस कॅन बी डेंजरस समटाइम्स. तेच पाहायला मिळालं. धक्का बसतोय दुसरा. टीम जेके ग्रुप. चंद्रपाडामध्ये सोहळा रंगलाय. आयोजन हाय हा मानाचा. चंद्रपाडामध्ये सोहळा रंगलाय. आयोजन हाय हा मानाचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी चंद्रपाड्याच्या नगरीचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी चंद्रपाड्याच्या नगरीचा. सतरा धावा धावफलकावर आहेत. संकेत हा विकेट टेकर बॉलर आहे. दिग्याने सुद्धाच उत्तरार्धामध्ये विकेटचा शोध घेतला होता आणि संकेतने सुद्धा या षटकाच्या उत्तरार्धात शोध घेतलेला आहे. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. राकेश स्ट्रायकिंग एंडला. हो हलक्याने बॉलला प्लेस केलंय. राकेश देखील एक परिपक्व खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राकेशला मिळाला होता. गोलंदाजीच्या गुणवत्तेवर त्यांना तो पुरस्कार मिळाला होता.
पण आता भूमिका बदल आपण पाहतोय. राकेशला फलंदाजी करायची, 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 17 गडी बाद 2, 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम JK ग्रुप खूप चांगलं मैदान आपण पाहतोय. खरं तर वाऱ्याचा प्रभाव आता वाढलेला आहे रायटी बॅटरसाठी. खरं तर तो प्रभाव दिसून येतोय, पण तो फायदा उचलला जाईल का ते पाहूया. कारण फायदा प्रत्येकाला उचलायचा आहे, फक्त उचलता आला पाहिजे. आणि पाहूया तो आता या ठिकाणी फलंदाज उचलतील का. आलेश बेंद्रे नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवर. आलेश बेंद्रे बॉलिंग मार्कवर, पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. अराउंड विकेट ऑन साइडला हवेत आहे बॉल. ऑपॉर्च्युनिटी बनते. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत क्षेत्ररक्षक 4 पोचले होते. 2 धावा मिळत आहेत. आलेश बेंद्रे यांच्याकडे गुणवत्ता आहे की ते धीम्या गतीचा चेंडू खूप चांगला वापरतात. खरं तर इतक्या धीम्या गतीचे चेंडूंची हाताळणी केल्यानंतर एक रिस्क असते, पण आलेश त्यांच्यावर खूप चांगले फोकस राहिलेत. त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. ऑफ कटरवर ते जास्तीत जास्त भर देतात आणि स्लो ऑफ कटर कधीही ओळखणं तितकंसं सोपं नसतं. आणि मागच्या सामन्यात आलेश यांच्या वतीने तेच पाहायला मिळालं आणि आता सुद्धा तेच ऑपॉर्च्युनिटी त्यांनी क्रिएट केली होती. फुल टॉस दिला तर मग त्यावर तर प्रतिहल्ला होणारच आहे. प्रतिहल्ला केला, बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळते आहेत अर्धा डझन षटकार. ऍडव्हेंचर बॉईज क्रिकेट संघ चंद्रपडा गावाचा दबदबा. चंद्रपडा गावाचा दबदबा. आई चंडी कसाई बाबा त्यांच्या पाठीशी राहतोय उभा. पाठीशी राहतोय उभा. त्यांच्या पाठीशी राहतोय उभा. अभिमान वाटतोय भारी आमच्या. हॅलो. आणि हा बॅक टू बॅक दुसरा षटकार नक्कीच गोविंद यांच्या बॅटीतून. धावसंख्या हॅलो 31 धावसंख्या. आमच्या मोहनबाई पाटीलचा या चंद्रपडा गावाला भाऊ झाला. हॅलो. चौथा चेंडू गोविंदसाठी आणि हा बॅक टू बॅक तिसरा षटकार येईल की काय. आणि 3 षटकार हॅट्रिक गोविंद यांच्या बॅटीतून. धावसंख्या 37, 4 चेंडू 37 धावा. आपली ऍडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग बघायला चला जाऊया. आपली ऍडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग बघायला. हॅलो. 5वा चेंडू गोविंदसाठी. आलेश टू गोविंद. 5वा चेंडू येईल की काय षटकार. हा बिगीड वाटते. 4था षटकार लागोपाठ 4 षटकार गोविंद यांच्या बॅटीतून. धावसंख्या 43, 5 चेंडू 43 धावा. हॅलो. वाईट चेंडू. धावसंख्या 44, शेवटचा चेंडू आलेश बिंद्रे यांचा. आणि हा षटकार लागोपाठ 5 षटकार गोविंद यांच्या बॅटीतून. बॅक टू बॅक 5 षटकार. आणि रेकॉर्ड करतोय नावावर गोविंद. धावसंख्या 50. JK ग्रुप धावसंख्या 50. 3 षटक समाप्त, 50 धावा. आलेश बिंद्रे 1 षटक 33 धावा. थोडस मागडं षटक आलेश बिंद्रे यांचं. 4थं षटक घेऊन दर्पण. पहिला चेंडू राकेश साठी आणि हा वाईट चेंडू. धावसंख्या 51. थोडीशी लेन बिघडते दर्पण यांची. पहिला चेंडू राकेश यांना आणि हा चौकार येतो की का. आणि या 4 धावा. धावसंख्या 55. 1 चेंडू 55 धावा. हाय स्कोर होतोय सध्याच्या घडीला JK ग्रुप यांचा. डीजे. दुसरा चेंडू दर्पण यांचा. नो चेंडू. नो नो. हॅलो. 56 धावा. 1 चेंडू 56 धावा.
दर्पण पहिला चेंडू वाईट, दुसरा चौकार परत वाईट, नो चेंडू सॉरी. धावसंख्या 7 येते एक चेंडूमध्ये. दुसरा चेंडू राकेशसाठी आणि हा वाईट चेंडू. धावसंख्या 57, 57. थोडंसं मागडं षटक चालू आहे दर्पण यांचं. पहिलं षटक 10, दुसरं 7 आणि हा वाईट. बॅक टू बॅक 2 वाईट. नक्कीच रेकॉर्ड तोडेल का अक्षय पाटील यांचा? अँड्रम त्यांचा ओरममध्ये, यांचा अँड्रममध्ये होईल का दर्पण? अजूनही एक चेंडू टाकून झालेला आहे. धावसंख्या 58 आणि हा वाईट. हॅट्रिक झाली वाईटची. धावसंख्या 59. अक्षय साठा. थँक्यू निलेश. आलेश बेंद्रेने लगातार 5 षटकार मारले. आलेश बेंद्रेला मारले का? आमच्यापर्यंत माहिती चुकीची आली. वाईट बॉल, एक 1 शॉट आला होता. 63 धावा. आलेश बेंद्रेच्या नावावर या मैदानावर 5 रेकॉर्ड आहे ओरम क्रिकेटमध्ये. आज त्याला मारल्यात. 62 धावा. गेल्या वर्षी या स्पर्धेला नारळ दिला होता त्यांचा, तो नारळ त्यांनी घेतला नाही. मात्र बेस्ट बॉलर ठरले होते ते. आणि आणखीन एक येतोय धमाका, बिग ब्लास्ट. 6 बॉल 6 षटकार. वन अँड ऑनली मिस्टर गोविंदच्या नावावर एकदा जोरदार टाळ्या गोविंद करता. या स्पर्धेमध्ये सलग 6 षटकार, हा रेकॉर्ड त्याच्या नावावर. 500 रुपये रवीकडून. थँक्यू. अगोदर लक्ष आम्ही स्क्रीनवरती घातलं तर LBW कमिंग सून असेल TCP मध्ये देखील. इथे आणखी एक 7 लगातार. 12 बॉल 12चा रेकॉर्ड दर्पणच्या नावावर आहे अंडरम क्रिकेटमध्ये. आणि हा दुसरा रेकॉर्ड गोविंदच्या नावावर. 8 बॉल मध्ये 44 वरती खेळतोय आणि षटकार लागला तर 50 होतील. मात्र पत्तूला ते मान्य नाही आहे. चांगला झेल कॅरी केलाय. आणि इथे धाव फलकावरती धावा आहेत टोटल 74. लॉस ऑफ 3 विकेट. साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. खेळाडू येथे येतील भारी, जल्लोष होईल क्रिकेटचा. खेळाडू येथे येतील भारी, जल्लोष होईल क्रिकेटचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी चंद्रपाड्याच्या नगरीचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी चंद्रपाड्याच्या नगरीचा. थँक्यू. रन आउट आणि टोटल 74 धावा झाल्यात. 75 धावेचं आव्हान समोर ठेवले. त्यांनी मारल्यात तर आम्ही देखील मारू शकतो. दर्पणकडे रेकॉर्ड आहे 12 बॉल 12 सिक्सरचा. टॉस झालाय का पुढच्या मॅचचा? टॉस करायचा आहे. सेजल वॉरियर्स आणि निर्वी चॅम्पियन असा मॅच टॉप 4 मध्ये गेल्या वर्षी पाहिला होता. तिथे निर्वी चॅम्पियन ठरला. आणि नवीन लुक, काही खेळाडू गॉगल लावून देखील आलेत. धरम भोईर आहे की काय? आता सध्या रिक्षा चालक पालक संघटनेमध्ये आहे. इनर गॉगल सर्व येत राहतील. 500 रुपये रवीने दिलेत. धरम करता तर नाही, ते 6 गेले होते त्याच्याकरता आहेत. सेजल वॉरियर्स वार होण्या अगोदर या. निर्वी चॅम्पियन
चला तुमचा कॅप्टन येऊ द्या. सचिन रामसिंह पाल. सर्वात मोठं नाव चंद्रपाडा नायगाव मध्ये कोणाचं असेल तर संजय अमर बहादूर सिंग मोर्या हे मोठं नाव आहे. अमित दुधनाथ काल एक वेगळा कारनामा त्यांनी केला. 1 बॉल 6 पाहिजे, ओव्हर स्टेपिंगचा नो टाकला आणि त्याच्याहून दुर्घटना काय घडली तर त्यांचे प्लेयर्स जे होते जिंकले म्हणून आतमध्ये आले आणि पॅनल्टी लागली. तिथे 1 रन पॅनल्टी. ते तर आयोजकांनी 3 दिली, मात्र आम्ही सांगितलं की 1च द्या, आमची टीम आहे. आणि 1 रनची पॅनल्टी देऊन सुद्धा 1 बॉल 2 आणि तिथे मॅच हरली. तेच 1 बॉल 3 असते तर कुठेतरी जिंकले असते. मेन म्हणजे दिशान सुतार बाठ्या. क्रिकेटचा सी संबंध नाही त्याचा, मात्र पहिलाच धावत आला आणि पॅनल्टी मिळाली. टॉस करायचा आहे. लाड साहेब आहेत, हे दुसरे लाड आहेत. त्यांना विनंती केली की आपण टॉस करा आपल्या हस्ते. खाली या आपण. या लाड साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 4 ओव्हर मॅच. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्यात. काटा काढायचा विचार केलाय सेजल वॉरियर्सने. पुन्हा एकदा टॉस हरलाय सेजल वॉरियर्स. अमित दुधनाथ टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जेके ग्रुप सबसे भारी दुनियादारी, जेके ग्रुप की यारी. आणि आमचे आवडते खेळाडू आत्ता स्माईल केले त्यांनी. मिड ऑफला साहिल मोतीलाल यादव, अमूल डेअरीचे मालक. दुधाची पिशवी आज बघूया फाटले की बरोबर आहे. सुशील भाई आले, परेरा नगरचा खेळाडू आहे. अंपायर इशारा करतायत गेम ऑन. ब्रँडेड अंपायर आहेत कारण की ब्रँडेड टी शर्ट दिलेत त्यांना. पहिला बॉल समोरच्या दिशेने. फिल्डर कोण आहे? टोपी घातले. मॅन ऑफ द मॅचचे अगोदरच भेटले की काय? यस, मगाशी भेटले. राकेश वाघमारे. 3 वाघ मारले होते एका ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका त्यांच्याकडे. चेंडू पुन्हा एकदा जातोय. यावेळी आता मात्र चेंडू त्यांना बीट करून निघून जातोय. चौकार. कावळ्यांनी देखील आवाज केलाय. 4 धावा. दर्पण काल त्याला ओव्हर दिली नाही. काल पहिली मॅच अमित दुधनाथने काढली होती. 5 बॉल 5 नव्हत्या करून दिल्या. ती देखील मॅच निघली होती. दिशान बाठ्यानी मॅच घालवली. म्हणून काल आम्ही सांगितलं होतं मॅच गेली खड्ड्यात, पहिला दिशांना धरून मारा. 1 धाव कंप्लीट. आम्ही तिकडून देखील मॅच बघतोय. अप्रतिम क्लॅरिटी TCPच्या माध्यमातून. 1 धाव आणि रनआउट. 7 धावा. संदीप गावंड सरांनी KPL मध्ये TCPचा उल्लेख केला आणि आमचा देखील. थँक्यू. लाईव्ह मॅच चालू आहे आणि मी म्हणेन की गेल्या वर्षीपेक्षा यंदा थोडं कॉमन प्रीमियर लीगमध्ये मजा कमी दिसते. TCP लाईव्ह बघू शकता तुम्ही. नवीन अपडेट येणार आहे LBW. तसा पॅकेज दिला तर LBW देखील तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचं प्रोग्रेस काम चालू आहे. वर्क इन प्रोग्रेस. सर्व सिस्टम रेडी आहे. पैसे रेडी ठेवा. यावेळी चांगला फटका आहे. राकेश वाघमारे पुन्हा एकदा येतोय चेंडू खाली आणि चांगली फिल्डिंग. पाहता पाहता बादल मिस्टर पेट्रोल पंप. 4 धावा. 4 धाव्याने धावपळक वेगाने पुढे आलंय. 11च्या घरामध्ये. 4 बॉल 11 धावा. दोन्ही बाजूला आम्हाला बिझी राहायला लागले. कुठे नेणार एवढा पैसा सगळी जण सांगतात. LBW आउट नाही आहे. पुढच्या वर्षी ती सिस्टम आणणार आहे. डिक्लेअर 1. तुम्ही यंदाच मनावर घेतला. या मॅचला पण करू शकतो आम्ही पॅकेज वाढवला तर. 19 बॉल 63ची गरज. चांगला फटका. दर्पणचा फटका. 440 वोल्टचा झटका. 6
57-18. मानाची बक्षीस ठेवल्यान गो क्रिकेटच्या या स्पर्धेला. क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय चंद्रपाडा गावाच्या मैदानाला. चला जाऊया आपली ऍडव्हेंचर बॉईज. थँक्यू कॅमेरामॅन रितेश. जुना आहे TCPचा सदस्य. जुनं ते सोनं. कमी वयात जास्त प्रगती केले. महेंद्र भगतने जास्त ट्रेन केलं त्यांना. आणि अंडरमध्ये देखील शेवटपर्यंत TCP तुम्हाला दाखवेल. जो बॉल जातोय ती नजर कॅमेरामॅनची असेल. 18 बॉल 57 धावेची गरज. मॅच नंबर आपण बघतोय चालू आहे 4. A1 जोडी सुदामा गावडे आणि एका साईडला समीर घरत. JK ग्रुप जयरेश आणि कुणाल. JK म्हणजेच जम्मू आणि काश्मीर नाही तर जयरेश आणि कुणाल. JK मध्ये काही नुसते घेतल्यात प्लेयर तेजस सारखे. उपयोग काय आहे का अजूनपर्यंत दिसला नाही. साहिल किती दमतोय. त्यांचाच संघ हाडा पॅकर. TCP लाईव्ह वरती अजून जाल तर शिवतेज चषकामध्ये फायनलमध्ये कोण आला होता तर हाडा पॅकर. त्या टी-शर्ट आमच्या टीमकडे अजून आहेत. गोविंद व्हाईट बॉल. गोविंद आला तर लगे पुढे शांती लावतील कारण की ते शांती गोविंद स्कूल जवळच आहे. धरम गॉगल महागडा घेतलाय. बॅटिंग तशी होत नाही आहे. काल घेतलाय मला वाटते. नाही सोमवारी घेतलेला त्यांनी. निलेश माहिती देत आहे सोमवारी घेतलाय बाजारातून तो गॉगल. बुधवारचा बाजार मला वाटते आत्ताच झालाय. बाकी पडतून तेव्हा घेतलाय. पुन्हा एकदा असं वाटते की लांब मारेल धरम. मात्र फुटवर तेजस जहा मॅटर वहा. फेकी आता कशी होईल तर इथे बघा लेझी एफर्ट. बॅट्समॅन बॅट घेऊन धावतोय पुन्हा आणि इतकी खराब फेकी. तेजसने गेल्या वर्षी कारनामा केला या ग्राउंडवरती. तेव्हापासून बॉलिंगला दिसलाय नाही मला तो. काय एखादी बॉलिंग त्याला देतील. धावपळक पुढे आलाय 22 पाहिजे आहेत. अजून जर विचार केला तर 53 16 बॉलमध्ये. पुन्हा एकदा ऑन दी अप. ड्राईव्ह केला. 1 रन पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न. साहिल यादव आज दूध पिलेला दिसत नाहीये आणि फेकी खराब म्हणून इथे बॅकिंग बघा तेजस चौगुले. क्या बात आहे. तरी सुद्धा 3च धावा. केस उडली होती डोक्यावरची. ज्या पद्धतीने विराट कोहलीचा तो थ्रो आठवेल रनआउट केलेला तसाच जरा पडले असते तर बरं वाटलं असतं बाकीच्यांना. 25 धावा. अतुल जास्त खुश झाला असता. आता मात्र प्रॉपरली कनेक्शन आहे का तर नाही. जयरेश आहे. JKचा पहिला जे पुढे आला त्यांनी कॅच घेतलाय. विकेट डाऊन. 15 बॉल 50 ची गरज. नंतर 14-50. अंडरम क्रिकेटमध्ये कॅमेरा वर्क करणं देखील डिफिकल्ट असते. खूप डिफिकल्ट असते. सर्वात फास्ट क्रिकेट आहे. मात्र कॅमेरामॅनचं कौतुक करेन. सर्व गोष्टीचं अपडेट. आणि निर्वी दिदी यांचं आगमन झालंय. निर्वी म्हणजेच भावेश पुणेकर यांची ही कन्या. 14 बॉल 50 ची गरज. आणि निधी म्हणजे मोहनदादा पाटील यांची कन्या. सध्या निधी स्टँड नाही आहे यंदा. पंचवीस धावा झाल्यात. येणारे बॉल 14 बॉल 50 ची गरज. संकेत गोलू राकेश वाघमारे पुन्हा एकदा कॅच घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू बीट करून निघून गेला. आणखी एक येतोय APL चौकार. ची गरज. 13 बॉल 46 धावेची गरज. होऊ शकतात. संकेत गोलू वाकीपाड्याचा चांगला बॅटर आहे. एकविरा संघामधून आपण नेहमी पाहिले. व्हाईट बॉल चा इशारा. 13-45 धावांची गरज. आणि मी म्हटलंय सर्वात मोठं नाव कोणाचं असेल तर ते आमच्या समोर आहेत. संजय अमर बहादूर सिंग मोरिया. आणि खाकरा देखील लावला जाते ब्रॅकेटमध्ये. विकेट एज अँड टेकन.
कॉड बिहाइंडच्या माध्यमातून विकेट जाते. 12 बॉल 45 ची गरज. आपली ॲडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग बघायला. चला जाऊया आपली ॲडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग बघायला. थँक्यू. आलेश बेंद्रे आता मनामध्ये विचार केले, मला 5 मारले मी पण मारीन. नाही सांगतात पहिलाच. गेल्या वर्षी खऱ्या अर्थाने त्यांना नारळ दिला होता की पुढच्या वर्षीपासून आलेश बेंद्रे खेळणार नाही. ते बोलले नाही नाही मी खेळेन. बेस्ट बॉलर ठरला होता. आणि नंतर मात्र फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आलेश बेंद्रे होता मागील वर्षी. मेडन ओव्हर टाकली होती आणि विकेट देखील घेतले होते 3. आणि गेल्या वर्षीचा रन यंदा ॲड केलेत. 5 षटकार याच मैदानावर आलेश बेंद्रेने ओरम क्रिकेटमध्ये ठोकलेत अक्षय पाटील या गोलंदाजाला. मात्र आलेश बेंद्रेला आज ते षटकार ठोकलेत गोविंद नावाच्या बॅटरने. अशीच जर गोविंदची खेळी राहिली तर पुढच्या APL मध्ये त्याला बॅन येईल मला वाटते. यावेळी GR स्टँड मध्ये निघून जाणारा पहिल्या बॉलवरती पहिला षटकार. प्रीमियर लीग बघायला. चला जाऊया आपली ॲडव्हेंचर बॉईज प्रीमियर. थँक्यू. सेजल वॉरियर्स मध्ये क्रिकेट कमी आणि पार्टी जास्त. विषारी मंडप आहे तो. इथे मात्र 1 धाव. दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव तेजस चौगुले याच्या डावावर रनआउट राहील. क्या बात आहे. काय तेजस एखादी उलटी उडी मारून सेलिब्रेशन करतील का. येणारे बॉल 10 आणि 10 बॉल मध्ये 38 ची गरज. रुपेश निकम आलाय. पहिलाच पाणी घेतले हातामध्ये. पहिलाच पाणी घेतलंय त्यांनी. कॅप्टन आहेत. एक पण असा दिवस नाही की त्यांचा स्टेटस पडत नाही. 10 बॉल 38 ची गरज. खास अंपायरला पाणी आणले त्यांनी. हाफ ट्रॅकर चेंडू दर्पण आहे तर आशा आहेत. JKचा पहिला जे पुढे आला जयरेश. आणि पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. उद्या मात्र आमचे आवडते स्कोरर असतील विजय कांबळे. आणि गेल्या वर्षी नेट रन रेट जरा वेगळा निघाला होता आणि त्यानंतर मग चिठ्ठ्या पाडाव्या लागल्या. इथे डॉट बॉल. येणारे 8 बॉल 36 ची गरज. विजय कांबळे मॅच बघत असतात ऑफिसमध्ये देखील शेवटपर्यंत. वाईट बॉल. 8 बॉल 35 ची गरज. आडव्या बॅटने खेळलाय जयरेश. पुन्हा एकदा JKचा जे 3दा पुढे आलाय आणि पुन्हा 2 धावा आल्यात. 2 धाव्याने धावपळक पुढे आलाय. 42 4 विकेट 7-33 ची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे की सुपर ओव्हर आहे. कंपल्सरी. तेजस पुन्हा एकदा बॉल धरेल की दुसरीकडे फेकेल. 6 बॉल आणि 32 ची गरज. 6-32 हे मॅचचं समीकरण. काय होतील की रोखल्या जातील ऐकूया सुंदर संगीत. आलेशच्या आणि दर्पणच्या धावा बाकी आहेत. दर्पणनी तर धावा अर्ध्या बनवल्यात. आता आलेशला त्या धावा करायच्यात. मात्र आलेश गायब झालाय सध्या. सहा 32 पहिला बॉल डॉट बॉल आणि इथे गौरव शाह. आता चांगली गोलंदाजी. काहीतरी एक्स्ट्रा नाही केलं तर गौरव शाह मॅचला जिंकू शकतो. पण गौरव शाह जहा मॅटर वहा. रोहित तेरसे कॅच कॅरी केलाय
आणि गौरवला विकेट प्राप्त झालाय. मला वाटलं साहिल यादवला ओव्हर दिली जाऊ शकली असते, मात्र नाही. सध्या प्लेईंग 9 भरायची आहे कशी तरी, म्हणून प्लेयर 2 तेजस आणि साहिलला ऍड केलेत. ॲडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग बघायला. मिस्टर पातू प्रथमेश कधी पण हसतात आणि कधी पण पिसलू शकतात असे आहेत मिस्टर पतू. जसं सूर्य आणि चंद्र कधी पण येतो जातो, तसं त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल देखील असते आणि पटकन राग देखील येतो त्यांना. चांगली बॅटिंग करतील का? हो, पायावर. एक बॉल आता सेट नाही झाला अजून, 3 बॉल बाकी आहेत. सुशीलला खाली वाकण्यास थोडासा त्रास झालाय. जे के ग्रुपमध्ये चंद्रपाड्यातले कमी आणि बाहेरचे जास्त प्लेयर दिसतात आहे. रन रेट इम्पॉर्टंट राहिलाय. एवन जोडी आली नाही वाटते ती. कव्हर करायला गेलेत जे इथे दिलेत. 5 बॉल आणि गौरवला विकेट मिळेल का? डिक्लेअर झोन, 2 धावा. कॉंग्रॅच्युलेशन, मॅच जिंकलाय आणि मॅन ऑफ द मॅच गोविंद हिरो ठरलाय. 44 धावा 9 बॉल मध्ये. मनोज डोंगरी